गजेंद्र, मराठी चित्रपट सृष्टीला 80 वर्ष झाली आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गजेंद्रच्या चित्रपटांची 50 आता जवळ येते. 45 चित्रपट ऑलरेडी झालेले आहेत आणि आता तो 50 चित्रपटांचा एक टप्पा काढतो. यासाठी प्रथम अभिनंदन. 65 ते 70चा काळ, रूपकथा, नंतर कथा, संवाद, दिग्दर्शन, गीतलेखन, असं सगळंच सब कुछ गजेंद्र. इतकं सगळं आणि इतकं कौतुक. मला काय बोलावं कळेना. गंमत काय झाली की आम्ही एक आबालाल रहमान आणि मुमताज महल नावाचा सिनेमा करत होतो, मी आणि गानू सर. आमची सगळी तयारी झाली होती, आमचं शूटिंग ठरलं आणि मग आम्ही लोकेशन, मनासारखी लोकेशन पाहिजेत म्हणून आम्ही भटकायला निघालो की काय पाहिजे. तर ते म्हणाले की विटा वगैरे त्या साईडला बरंच असे तू म्हणतो तसे लोकेशन आहेत म्हणून आम्ही निघालो. तर मध्ये वाटेत कंटाळा आला, म्हटलं आपण ह्या एक मस्त हॉटेल दिसतंय इथे राहूया. म्हणलं ओके राहूया. मग आम्ही राहिलो, खूप गप्पा मारल्या रात्रभर. सकाळ झाली, म्हटलं आता कामाला निघूया म्हणून आम्ही निघालो. तर मी गाडी चालवत होतो आणि प्रशांत गोखले आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, रोहन, मी आणि अजून एक आमचे सहकारी विनय गारू. आम्ही चाललेलो असताना मला काहीतरी व्हायला लागलं, म्हणजे उलट्या बिलट्या नव्हे पण असं गाडी चालवत म्हणून नव्हे, पण असं मला असं दिसलं काय पिवळी माळरानं आणि ती गवत वगैरे. मला बालभारतीच्या पुस्तकात गेल्यासारखं वाटायला लागलं. मला एक मेस्मराईज वेगळी किक लागते ना, तसं व्हायला लागलं. तर मी गानू साहेबांना म्हटलं की आपण हा पिक्चर नको करूया. तर माझ्या बऱ्याच निर्मात्यांना अनुभव आहे की आता पिक्चर तोंडावर आल्या असताना हा नको करूया असं होणं, कारण त्याची गंमत घेऊन झालेली असते ती. तर म्हटलं मग काय, तर म्हटलं एक गोष्ट सांगतो, मला एक गोष्ट सुचते, मी तुम्हाला ती सांगतो असं म्हणत पुढच्या चहाच्या ढाब्यावर आपण थांबू, मी तुम्हाला गोष्ट सांगतो असं म्हणालो. पण बराच वेळ चहाचं काय येईना, मग मला थांबता येईना, तेवढं पेशन्स कधीच नव्हते आपल्याकडे. त्यामुळे गाडी चालू असताना मी त्यांना ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि गोष्ट सांगता सांगता गाडीत जे चैतन्य निर्माण झालं सगळ्यांमध्ये, जे उसळायला लागले सगळे, अरे हा सॉलिड आहे. मग पुढच्या याच्यावर आम्ही गाडीत थांबवली, चहा प्यायलो, आधीचा स्क्रिप्ट आम्ही बाजूला ठेवलं आणि ह्या सिनेमाचं स्क्रिप्ट सुरू केलं. मग ह्या सिनेमासाठी लागणारी लोकेशन आम्ही शोधू लागलो. असं करत 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 दुपारपर्यंत आम्हाला काही लोकेशन सापडली, ती इतकी ऑथेंटिक आणि इतकी ऍप्ट होती की मला असं वाटतं की यावरनं आशीर्वाद मिळाल्यासारखं, कोणीतरी प्रसाद द्यावा तसा सिनेमा आपल्याला मिळालाय. ती गोष्ट सुचणं, त्या लोकेशनवर ती लोकेशन दिसणं, असा सगळा तो प्रोसेस होत गेली. ती स्पॉन्टेनिटीनंच झाली. करत करत संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही डिसाईड केलं की आपण हा सिनेमा करूया. मग मी आधीचं स्क्रिप्ट ठेवलं आणि मग हा लिहितो असं मी म्हणालो. आणि परत येताना, पुण्याला परत येत असताना आमचा हा सिनेमा होता आणि तो सिनेमा बाजूला राहिला. मी तो सिनेमा लिहिला आणि नाशिकला चाललेलो एका कार्यक्रमासाठी, प्रशांत गोखले सोबत होते. म्हटलं झालं लिहून, आपण कुठेतरी वाचूया सिनेमा. तर कुठेतरी चहाला थांबूया म्हणतो, तसं आम्ही एका ठिकाणी एका छोट्या धाब्यावरती गाडी थांबवली आणि तिथे त्या दिव्याच्या प्रकाशात रात्री हायवेच्या बाजूला बसून आम्ही तो सिनेमा वाचला तिघांनी. म्हटलं आता जरा थंडक पडली की सिनेमा लिहिला आणि वाचला आम्ही. तर तो वाचल्यानंतर आम्हाला दोघांना असं वाटलं की खूप मस्त झालं. मग आम्ही गानू साहेबांना फोन केला की स्क्रिप्ट चांगलं झालं, हा पिक्चर आपण करतोय. नाशिकला आम्हाला किशोर भेटला. किशोरला म्हटलं थांब तुला एक स्क्रिप्ट वाचून दाखवतो. किशोरला धरलं, एका हॉटेलवर घेऊन गेलो. तर किशोर म्हणाला, ते सगळं वाचल्यावर किशोर नाचायला लागला. म्हटलं अरे हे फार मस्त स्क्रिप्ट आहे. तेव्हा किशोर या सिनेमात नव्हता. तो माझा इतका प्युअर मित्र आहे आणि इतक्या वर्षांचा जुना मित्र आहे की तो त्या सिनेमात असायची गरज नाहीये. त्याला जे वाटलं ते त्याने रिॲक्ट झाला. त्यामुळे मलाच लाज वाटली, किशोर फिल्ममध्ये असायला हवा. पण तेव्हा त्याच्यात रोलच नव्हता. तर काय करायचं, तर तो म्हणाला की हा जो तू वाचला याचं नाव पोस्ट कार्ड असं म्हणून त्याचं नामकरण झालं पोस्ट कार्ड. मग ते झालं आणि किशोर सिनेमात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकहून मुंबईला आम्ही दोघं येत असताना आम्ही मध्ये चहा प्यायला थांबलो. तिथे मला किशोरची गोष्ट सुचली. ती गोष्ट त्यात आल्यावर मला बरं वाटलं की चला किशोर आहे आता याच्यामध्ये. कारण कित्येक सिनेमात किशोर सतत आहे माझ्याबरोबर. किशोर नसलेला सिनेमा जरा मला अस्वस्थ व्हायला लागला होता. आणि मग अशा पद्धतीने स्क्रिप्ट झालं आणि त्याचं काम सुरू झालं. मग हळूहळू असं सगळं चालू असताना मी गिरीशला वाचून दाखवायला गेलो. गिरीशचा आणि माझे 5 सिनेमे डिस्कार्ड झाले होते याच्या आधी. म्हणजे मी जायचो वाचायला, तो माझ्याशी भांडायचा, नाही याच्यात हे नाही किंवा ते नाही. मला पटायचं की हा बरोबर बोलतोय, याचं लॉजिक जास्त स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा, हा लेखक म्हणून फार वेगळ्या पद्धतीने बघतोय. आणि स्क्रिप्ट बाजूला. अशी माझी कितीतरी मेहनत त्याने वाया घालवली की मी लिहिले स्क्रिप्ट आणि बाजूला, लिहिले स्क्रिप्ट आणि बाजूला, असं ते झालं. अगदी म्हणजे एकदा तर असं झालं की एका दुर्दैवी सिनेमाच्या वेळेला गिरीशने बॅग बिग भरून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी तो शूटिंगला येणार होता. तिसऱ्या दिवसापासून शूटिंग सुरू होणार होतं आणि मला त्याला फोन करून सांगावं लागलं की अरे तू नाही करत आहेस हा रोल आणि त्याच्यामुळे एक मोठा काल दिग्दर्शक त्याच्यात काम करतोय आणि मला तुला नाही घेता येत रे असं म्हणून
गिरीश विचारात त्याच्यात नाही आणि तो एक खूप चांगला सिनेमा होता 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 निसटतो. असंही घडू शकतं. तर ते स्टेप गेलेलं मला लागून राहिलं. म्हटलं असं कसं गिरीश होतं आपल्या बाबतीत, आपण आता सिनेमा केलाच पाहिजे असं थांब. मग जेव्हा गिरीशकडे गेलो मी स्क्रिप्ट घेऊन, तेव्हा खाली बसताना स्क्रिप्ट असं ठेवलं त्याच्या टेबलवर आणि त्याला म्हटलं हा सिनेमा आपल्याला करायचा आहे, आता वाचूया आपण, आता ह्याच्यात काही काढायचं नाही, हा सिनेमा तू म्हटलं हा आता हा सिनेमा करायचा आहे, मग त्याच्यासाठी काय करता येईल ते सगळं बघू. असं उलटा आलो आम्ही, हा सिनेमा करतो असं ठरलं. आणि मग आम्ही तो सिनेमा वाचला आणि मग त्यातनं काही गोष्टी निघाल्या. आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या, भांडणं झाली, प्रेमाची भांडणं होती. ऑफकोर्स गिरीश, मला गिरीशबद्दल भयंकर आदर आहे लेखक म्हणून. त्याने एक नवीन सृष्टी उभी केलेली आहे. तर एक वेगळा डोळा दिला सिनेमाला गेल्या काही वर्षांमध्ये, वेगळा कान दिलेला आहे, आम्ही बघितलं, वेगळं मन दिलेलं आहे. तर म्हणून मला त्याच्याविषयी भयंकर आदर आहे आणि तो या सिनेमाचा भाग झाला याचं मला फार म्हणजे कौतुक वाटलं आणि आनंदही झाला. अशा पद्धतीने याचा प्रवास सुरू राहिला. मग ऑब्व्हियसली ते जी लाकूड तोड्याची गोष्ट होती, मी दिलीप काकांच्या घरी गेलो, त्यांना ती ऐकवली, त्यांना ती आवडली आणि जेव्हा ते हो म्हणाले सिनेमाला, तेव्हा मी लगेच बाहेरनं गानू सरांना फोन केला. म्हटलं की आता माझं जमायला लागलंय, आता हा सिनेमा नक्की होईल असं मला वाटतंय, आता हाच होईल असं वाटतंय, कारण आता दिलीप सर याच्यामध्ये आलेत वगैरे. सईला मला कधीच असं विचारावं लागलं नाही की सई मी एक सिनेमा करतोय, तू आहेस का, तुझा रोल काय, अमुक तमुक, किती रोल आहे काय आहे. कारण सईचा मी प्रवास पाहिलाय. मी एकदा सईला असं म्हणालो की मला माझ्याकडे काय तुला द्यायला काम नाहीये, माझ्या सिनेमामध्ये नुसतं उभं राहायचंय तुला. तर ती म्हणली ओके फाईन. आणि सुंबरांमध्ये अख्खा सिनेमाभर सईचं एक कॅरेक्टर जे अबोल आहे आणि ती फोटो काढते, पण तरी त्या कॅरेक्टरला एक शेड यायला लागली होती. आणि मी तिचा प्रवास तेव्हापासून बघतोय, अभिनेत्री म्हणून कसं प्रगल्भ होत जातं एखादं व्यक्तिमत्व, एखादी अभिनेत्री कशी विचारांनी आणि कामातून सुद्धा कशी डेप्थ येत जाते, कसं प्रगल्भ होतं हे मी बघितलं होतं. अनुमतीत पण तिने एक सीन केला होता आणि तो सीन माझ्या त्या सिनेमातला उत्कृष्ट सीन मला वाटला होता. असं सगळं झालं होतं. आणि त्यामुळे सईला म्हटलं की सई अशी 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 कॅरेक्टर आहे, तर ते फक्त अर्धा तास आपल्याला बसायला लागेल त्याच्यावर. बसले आणि सईने जे काय वर्किंग पकडलं ते आज सिनेमामध्ये दिसतंय. हा माझ्या मते सईचा आजवर सगळ्यात उत्कृष्ट झालेला अशी ही भूमिका आहे ही सईच्या करिअरमधली, असं मला वाटलं. अशा गोष्टी सुरू राहिल्या. मग मी राधिकाला स्क्रिप्ट वाचून दाखवलं. एक त्याची ना त्या सिनेमाची एक प्रोसेस होत राहिली. मला माहिती होतं की हा सिनेमा जो आहे हा रेग्युलर सिनेमा नाही की याची गोष्ट सुरू झाली, याला एक मध्य मिळाला आणि शेवट झाला. ही एक प्रयोग करायला निघालोय, पण प्रयोग करायला म्हणजे डोक्याला शॉट नको उगाच. त्याच्यामध्ये मनोरंजन असायला पाहिजे, त्याच्यात तो गोडवा असायला पाहिजे. सिनेमा आयदर भिडतो किंवा भिडत नाही, या दोनच गोष्टी होत्या. त्यातला सिनेमा भिडतो या कॅटेगरीमध्ये तो जायला हवा, अशी सगळ्यांची आमची धडपड राहिली. आणि मग सगळे लोक गोळा झाले. ईश्वर आला, सई आली, सुबोध असा दोस्त आहे की तो असतो सिनेमात. सुबोधला सांगितलं, सुबोध माझ्याकडे झाली भूमिका. सुबोध कधीच काय कुठलं कसं असले प्रश्न विचारत नाही. तो येतो, विश्वास टाकतो, तो काम करतो. असे सगळे लोक तयार झाले, सिनेमा तयार झाला. सगळ्यात गमतीशीर गोष्ट आता मी यात सांगतो की म्हणजे मला सेटवरती असं कळलं की मला आमच्या सुहास गावतेने सांगितलं की दिलीप काका काल पुण्यामध्ये एका वखारीत काम करत होते. आणि मला काही कळे ना, तेव्हा कळलं की शूटिंगच्या आधी 2 दिवस जाऊन दिलीप सरांनी खरोखर वखारीत जाऊन लाकडं फोडली होती आणि ते करून जे काम करणार ते करून आलं होतं. तर हे ऐकल्यानंतर ना भीती वाटायला लागली की अरे आपण कमी नाही ना पडणार ह्या सगळ्या याच्यामध्ये, की काय मेहनत घेणारी माणसं आसपास आहेत. त्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये राधिकाने जे शॉट्स दिले ते सगळं बघितल्यावर कळतं की एक सिनेमा चांगला व्हायसाठी केवळ एक चांगलं स्क्रिप्ट आणि एक आपली पॅशन पुरत नाही, तर एवढी मेहनत करणारी ती माणसं तिथे असतात आणि ती त्या पद्धतीने काम करत असतात हे दिसत राहिलं. मला त्यातली गमतीशीर गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सिनेमा पूर्ण झाला, त्याचा एक शो आम्ही गोवा फिल्म फेस्टिवलला दाखवला आणि फार चांगला अनुभव होता की ते थिएटर 1200 लोकांचं, त्यात 1500 लोक होती, उभी होती, गच्च भरले थिएटर आणि ज्या काय टाळ्या वाजल्या त्या एवढ्या टाळ्या मी आयुष्यात कधी ऐकल्या नव्हत्या. तसा सिनेमा भरून आला तरी मला त्याला काहीतरी वाटत राहिलं सिनेमाविषयी, काहीतरी कमी आहे, त्याला थोडा रिएडिट करायचं काय माहिती नाही. सिनेमा संपल्यानंतर आम्ही ग्रँड हॅट हॉटेलकडे बस चालली होती. त्या बसमध्ये मी बसलेलो, माझ्या बाजूला विभावरी बसली होती आणि मी विभावरीकडे बघत राहिलो बराच वेळ आणि मी म्हटलं की विभावरी तूच तो रोल करू शकते. कुठला सिनेमा? म्हटलं हाच आत्ता आपण जो बघितला तो सिनेमा. आणि उतरलो मी, तो म्हटलं काय कमी मला सापडलं. मी तो सीन लिहिला येऊन आणि आम्ही परत शूटिंग लावलं, तो सीन शूट केला, सिनेमा रिप्लेस केला आणि त्याच्यामध्ये तो सीन बसवला. आता सिनेमा नीट व्यवस्थित करेक्ट झाला. हा म्हणजे मॅरिट प्रिंट लोकांनी बघितलेल्या सिनेमावरती झालेले संस्करण होते. अशा पद्धतीने विभावरी पण त्याच्यामध्ये आली. तर
ह्या सिनेमाने फार मस्त प्रवास केला. आम्ही सगळ्यांनी त्याच्याबरोबर फार चांगला प्रवास केला. मला एकदा असं वाटलं होतं की त्या सेटवरती मी जेव्हा टुरिंग टॉकीज करत होतो तेव्हा टुरिंग टॉकीजला योगेश असिस्टंट म्हणून काम करत होता. पण मी योगेशची धडपड बघितली, त्याचं ब्लॉकिंग बघितलं, तो त्या पद्धतीने काम करतो बघितलं. आम्ही 5Dवर तो अख्खा सिनेमा केला होता. पण एक कष्ट दिसतात एका माणसाचे की हा माणूस इथे एवढा उन्हातानात हा का मरतोय, धूळ खाता इतका का त्रास घेतोय, त्याला कॅमेरामन बनायचंय. ओके, मग कॅमेरामन बनायचंय ना, मग त्याच्या क्वालिटीज तुझ्यामध्ये आहेत का बघू दे. तर आहे, दिसतात, मग तू का नाही कॅमेरामन बनत, ये इकडे. असं ते झालं. आणि योगेश त्याच्या पुढच्या सिनेमाला कॅमेरामन म्हणला. योगेशने अप्रतिम काम केलं. त्या सिनेमाला जो पोत पाहिजे, जो रंग पाहिजे, जी चित्रभाषा पाहिजे, ज्या पद्धतीने त्याचं हँडलिंग व्हायला पाहिजे, हे सगळं जमलं. की आज हा सिनेमा ज्यांनी बघितला त्याच्यानंतर मला अनेक फोन आले की तुझ्या कॅमेरामनचा नंबर दे. तर याच्यातच त्याची पावती दिसते की किती लोकांना मी त्याचे नंबर दिले असतील ॲज अ कॅमेरामन म्हणून. आणि ही प्रोसेस ऑनगोईंग असते. अशी लोक माझ्या मदतीला सतत आली. फुलवा आली. खरंच ती म्हणली ते बरोबर आहे. एक दिवस आधी मला असं वाटलं की हे फुलवाच करू शकते. मग आता शोधा फुलवाला. आणि मग डेट्स, आपलं लागलेलं शेड्यूल, ह्या सगळ्या याच्यातून ते झालं. आणि नंतर जी ठुमरी मी तिला पाठवली होती ती जेव्हा आम्ही शूट करायला घेतली होती मला पटेना ते. तिथपर्यंत मला ते छान वाटत होतं. पण जेव्हा ते सगळं आल्यानंतर असं वाटलं नाही याच्या पुढे जाऊ शकतो आपण. आणि मी संगीतकार आमचा गंधार, त्याचाही हा पहिला सिनेमा आहे. त्याला म्हटलं की अरे याला असं नाही, असं केलं तर काय वाटेल. त्याने परत जाऊन रेकॉर्ड केलं. ते चाल बदलली, गायिका बदलली, परत रेकॉर्डिंग केलं, पुन्हा ती अख्खी रेकॉर्ड झाली. आणि तिला म्हटलं आता हे नाही, हे करायचं. आणि तेही फुलवाने इतकं सुंदर केलं. सिनेमात दोन्ही दिसतात आपल्याला. सिनेमामध्ये दोन्ही चालीच्या दोन्ही ठुमऱ्या दिसतात. आणि मग फुलवाने आधी बसवलेली जी होती तीही आम्ही सिनेमात ठेवली आणि नंतर बसवलेली पण सिनेमात ठेवली. आणि दोन्हीचा सिग्निफिकन्स लागतो. अशा पद्धतीने हा पोस्टकार्ड. आता पोस्टकार्डचा खरं तो पोस्टमन कुठनं सापडला असेल तर मी 6वीला असताना रिझल्ट जो यायचा तो पोस्टाने यायचा. तर एकदा पोस्टमन आला आणि त्याने एक असं पाकिट मला दिलं ज्याच्यात नापास लिहिलेलं होतं. तर मला असं वाटलेलं एवढं कळत नसेल का, अक्कल नसेल काय माणसाला की नापास असं लिहिलेलं पाकिट कसं काय मला देऊ शकतो. मी नापास झालेलो होतो. तर ते पोस्टमनचा बिचाराचा काय दोष असणार होता. तर तिथे तो पोस्टमन डोक्यात बसला की याला काहीच घेणं, तुमचे पत्र तुम्हा सुपूर्द, माझे देणे घेणे नाही. हसू तुमचे मी केवळ पत्रांचा होई. असा तो मला जाताना दिसला. म्हटलं बरं, तो मला आत्ता सापडला की ओके, त्याचं काही घेणं देणं नव्हतं, नापास होणारा मी होतो. पण जर हा माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाला तर काय होईल, तर पोस्टकार्ड नावाचा सिनेमा होईल. अशा पद्धतीने ही असलेली विजय सगळी आली. सो म्हणजे असं औपचारिक नाही, पण थँक्यू व्हेरी मच सगळे माझे टेक्निशियन, कलावंत आणि माझे निर्माते ज्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून हा सिनेमा बघितला. नाहीतर अशा आचरटपणाला कोण पाठिंबा देणार की तू चाललायस एक लोकेशन बघायला, माझे ऑलरेडी एवढे खर्च झालेत पैसे, आणि त्याच्यानंतर तू म्हणणार हा सिनेमा नाही, हा सिनेमा, हे कलावंत बुक केलेले, हे नको, हे कलावंत, हा नवीन सिनेमा. तर त्यांनी फक्त एक बघितलं की हा जे म्हणतोय याच्यात काहीतरी असेल. हा वेडा नाही नक्की, पण म्हणजे तरी काहीतरी शिजत असेल, काहीतरी निघत असेल, काहीतरी त्यातून होत असेल तर आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी अनुमतीच्या वेळेला मला असाच सपोर्ट केला आणि यावेळेला असाच सपोर्ट केला. आणि अजूनही पुढे आम्ही जे काम करतो त्यात त्यांचा मला अशाच पद्धतीचा सपोर्ट आहे. सो माझी ईश्वरचरणी अशीच प्रार्थना राहील की असं जर का काही होत असेल तर असा सपोर्ट मला कायम त्यांचा मिळू दे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि बाकी तुम्ही विचारा काही सिनेमाविषयी, प्रोमोविषयी. पत्रकार मित्रांनो, तुम्ही कायम मला सपोर्ट केलाय आणि तुमच्या सपोर्टवरच हे सगळं उभं आहे निश्चितपणे. कारण आम्ही सगळे प्रयत्न करतो, ते प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य ब्रिज तुम्ही आहात. तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडे असतं.